शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा। मुंबईतील परेलमधील नरे या मैदानामध्ये मानदेशी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या मानदेशी महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि खास करून 178 स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। या मानदेशी महोत्सवामध्ये महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठीचं एक मोठं व्यासपीठ या मानदेशी फाउंडेशननं मुंबईतील नरे मैदान जे आहे परेलमधील त्या मैदानामध्ये मानदेशी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घडवण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रभरातील ज्या महिला आहेत ज्या रोजगारभिमुख आहेत आणि रोजगार करण्याचं काम त्या वेगवेगळ्या त्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून त्या करत आहेत। वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यासाठी महिला उभारत आहेत। त्या महिला या मानदेशी महोत्सवामध्ये आपला स्टॉल घेऊन आलेल्या आहेत। मानदेशी महोत्सवामध्ये तुम्ही मुंबईतील मानदेशी महोत्सवामध्ये आलेला आहात, एकूण काय सांगाल, कसा अनुभव आहे तुमचा आणि तुमच्या सुगरणीचे लोणचे याविषयी काय खास असं काय आहे त्याविषयी सांगा। प्रथम तुमची ओळख सांगा। नमस्कार, मी सौ प्रीतम जाधव आणि मी लातूरवरून खास 56 प्रकारचे लोणचे घेऊन आज मानदेशी महोत्सव येथे आलेली आहे। जवळपास माझं हे दुसरं वर्ष आहे की दुसऱ्या वर्षामध्ये मला इथे प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली आहे। खूप छान आनंद वाटतो आहे मला की लातूरचं जी खासियत आहे ती खासियत आम्हाला मुंबईकरांना खाऊ घालण्याची ही संधी मिळते आहे। मानदेशी महोत्सव नेहमीच खूप चांगलं आयोजन करत असतो। वेगवेगळ्या प्रकारांचं खूप छान प्रेझेंटेशन इथं असतं आणि जी ग्रामीण संस्कृती आहे त्याचा देखावा इथे आपण पाहू शकता। लोणच्यासाठी तर खूप अप्रतिम असा आम्हाला इथे प्रतिसाद मिळतो। त्यांनी आम्हाला ही जी संधी दिली त्याबद्दल आम्ही मानदेशी महोत्सवाचे सुद्धा आभार मानतो। लोणची पाहायला गेलं तर सर्व सारखीच असतात, पण तुमच्या सुगरणीचं लोणचं हे जे आहे याच्यामध्ये काय असं खास वैशिष्ट्य आहे जे की गिराईकांनी जे खवय्ई आहेत त्यांना अतिशय चवदार लागेल? माझं हे जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन माझं मी स्वतः बनवते, हाताने बनवते, रसायनविरहित रंगविरहित अशा पद्धतीचं हे सगळं प्रोडक्शन आहे। आणि लोणच्यामध्ये मी जवळपास 56 प्रकारच्या लोणच्यांची निर्मिती केलेली आहे। कैरी आहे, लिंबू आहे, मिरची आहे, अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत, फळं आहेत, भाज्या आहेत, अशा अनेक प्रकारांवरती प्रोसेस करून आपण हे 56 प्रकारच्या लोणच्यांचं सुगरणीचे लोणचे हे युनिट चालवत असतो आणि खूप चांगली पसंती या प्रकारांना मिळते, कारण याच्यामध्ये आपण कसल्याही प्रकारचं रसायन वापरत नाही, कसल्याही प्रकारचा रंग वापरत नाही। मी स्वाती विकास निंबाळकर सातारावरून आणले मानदेशी महोत्सवासाठी मुंबईला आलेले आहे। माझे लाडू अष्टविनायक फूड्स नावाने प्रोडक्शन आहे। सगळ्या प्रकारचे लाडू, चिक्की, शुगर फ्री लाडू आणि तुपातले साजूक तुपातले गुळाचे प्रोडक्ट आहेत माझे। 7 प्रकारचे लाडू आहेत माझ्याकडे, चिक्की आहे आणि जवस मुखवास, मठरी वगैरे हे सगळे प्रकार आहेत। मी याआधी भीमथडीच्या सारखे स्टॉल केलेले आहेत। मानदेशीचं माझ्याकडं पहिल्यांदाच मी आलेले आहे मानदेशी महोत्सवामध्ये आणि आपल्याला हे प्रोडक्ट हवे असतील, पौष्टिक आणि हेल्दी आहेत, तर अष्टविनायक फूड्स नावाने आहेत। मानदेशी महोत्सवचं यावर्षी मुंबईचं आमचं 6वं वर्ष आहे। यापूर्वी आम्ही महोत्सव प्रभादेवीला ऑर्गनाईज करत होतो रवींद्रनाथ नाट्य मंदिरमध्ये। आता पहिल्यांदा आम्ही नरे पार्कला ओपन ग्राउंडमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे। या महोत्सवमध्ये 178 स्टॉल लागलेले आहेत आणि ते संबंध महाराष्ट्रामधून आणि गुजरातमधून आलेले आहेत। आणि ह्या वर्षीचं वैशिष्ट्य हे आहे
की आमचे 12 बलुतेदारचे स्टॉल तर असतातच दरवर्षी, ज्यात कुंभारकाम करणाऱ्या महिला असतात, जाते, खलबत्ते, जैन घोंगडी जे माणसं विशेषतः आहे, तर जैन घोंगडी बनवणाऱ्या पण महिला उद्योजिका इथे स्टॉल घेऊन आलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आमचे मान खटावचे जे शेतकरी आहेत ते रोजची ताजी भाजी त्यांनी मुंबईकरांसाठी आणलेली आहे. ओली हळद, डाळिंब, पेरू, स्ट्रॉबेरी, तसंच ज्वारी, बाजरी, धान्य, कडधान्याचे पण स्टॉल आहेत. याशिवाय खाद्यपदार्थांचे पण स्टॉल आहेत. आता कसं होतं, अलीकडे काही पदार्थ घरात बनवले जात नाहीत किंवा फार दुर्मिळ होत गेलेले आहेत, जसे मांडे, उकडीचे मोदक. तर ह्या सगळ्या पदार्थाची चव मुंबईकरांना ह्यावर्षी चाखायला मिळणार आहे. आणि आम्ही मानदेशी परिवारातर्फे मुंबईकरांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी मानदेशी महोत्सवास यावा आणि मनमुराद खरेदीचा आनंद लुटावा आणि लज्जतदार चव पण चाखावी सर्व पदार्थांची. या महोत्सवाची सुरुवात 5 फेब्रुवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव इथे भरवण्यात आलेला आहे. माझं नाव श्रेयांश पांचाळ. इथे बघून सगळं खूप छान वाटतं आहे. एक वेगळाच अनुभव भेटतो आहे. खाद्यपदार्थ वेगवेगळे आहेत आणि इथे स्टॅच्यूज वेगवेगळे लावलेले आहेत. ते खूप छान वाटतं आहे. हे असं आपलं मराठी कल्चर टाईप सगळं बनवलेलं आहे. सो आपलं जे मराठी कल्चर आहे ते अजूनही म्हणजे लाईव्ह आहे असं वाटतं आहे खूप. सो खूप छान वाटतं आहे एक्झिबिशन ठेवल्याबद्दल. ग्रामीण संस्कृतीचे इथं दर्शन होतं असं वाटतं तुला? हो. पूर्ण असं विलेज कल्चर असं दाखवलं गेलेलं आहे या फेस्टमध्ये. सो एक मॉडर्न लाईफस्टाईलमधून आपण जेव्हा एका विलेज लाईफस्टाईलमध्ये येतो तेव्हा हा पूर्ण सेटअप केलेला आहे. माझं नाव युवराज हरिभाऊ वायकर, माझे सहकारी कृष्णकुमार वायकर. आम्ही राहणार माळेगाव, बारामती तालुका, जिल्हा पुणे येथून आलो आहोत. आम्हाला मानदेशी फेस्टिवलमध्ये आलो, खूप संतुष्ट वाटतं, मन तृप्त झाल्यासारखं वाटतं. या कार्यक्रमात काय घ्यावं काय न घ्यावं, एक पारंपरिक कला, पारंपरिक खाद्य आणि बरंच काही खाण्यासारखं आहे. तरी लोकांनी, पुणेकरांनी, मुंबईकरांनी, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणीवरून लोकांनी इथे यावे आणि या फेस्टिवलमध्ये बरंच काही घेण्यासारखं, खाण्यासारखं आहे ते घेऊन जावे आणि वासुदेवाचा पण आशीर्वाद घ्यावा. तर मुंबईतील परेलमधील जे मैदान आहे, नरे मैदान, या मैदानामध्ये मानदेशी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पाहायचं असेल, यायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणि या ठिकाणी वेगवेगळे असे स्टॉल आहेत. तुम्ही ते स्टॉल बघण्यासाठी, त्याचबरोबर मानदेशातील संस्कृती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी नक्कीच या मानदेशी महोत्सवाला भेट देऊ शकता. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.